Welcome back class. This is your next lecture in case from unit number 6. Today we are going to see adaptations in case of aquatic animals and in case of aquatic animals and in case of desert animals. So what are adaptations? Firstly we will see what are adaptations, what are acclimatizations. These all new terms for you because adaptations and the acclimatizations, these are two different terminologies. When we say the adaptations, that means the animals are having structural, behavioral and physiological adaptations to live in that environment. जो ॲनिमल त्या वातावरणामध्ये राहत असेल तिथे त्याला सर्वाइव्ह होण्यासाठी तो स्वतःमध्ये असे काही चेंजेस करून घेतो की तो तिथे तो नॅचरली सर्वाइव्ह होऊ शकेल. पण ते ॲडॅप्टेशन्स कोणते आहेत? दे विल मग ते माइट बी बिहेवियरल असतील, ते माइट बी स्ट्रक्चरल असतील की त्याचे फिन्स कसे आहेत, त्याची बॉडी कशी आहे, त्याला टेल आहे का, त्याला फ्लिपर्स आहेत का, हे झाले त्याचे अडॅप्टेशन्स. सो दीज अडॅप्टेशन्स दे आर फॉर टू द बेटर लिव्हिंग और फॉर द बेटर सर्वायवलमेंट ऑफ. आपण जेव्हा ओरिजिन ऑफ स्पीसीज थेअरी बघितली होती डार्विन दिलेली, at that point we have seen that every animal tries to survive in the environment and that rule they call it as a survival of fittest. Those they can survive who try to their best to live in that environment conditions. मग प्रत्येक ॲनिमलमध्ये अशी एक नॅचरली पॉवर आहे की ते त्या पॉवरचा यूज करून दे विल ट्राय टू अडॅप्ट देमसेल्व्स टू लिव्ह इन दॅट पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट, टू लिव्ह इन टू द इन्व्हायरमेंट विथ देअर or the habitat they are living in. जैसे कि some animals they are living in water, they will be the aquatic animals. Some living on to the grass, some living on the terrestrial, some live on the desert. जे वाळवंटामध्ये राहतात त्यांची जी काही फिजिओलॉजी आहे ती वेगळी आहे. those they were living in aquatic media. सो या प्रत्येकाचा फिजिओलॉजिकल वेगळा पॅटर्न आहे, त्यांचा बिहेवियर पॅटर्न वेगळा आहे and they will having the structural changes are also different you can found in case of animals. तर मग हे adaptations कसे आहेत? In case syllabus we are only having two types. एक आहेत aquatic adaptations आणि एक आहेत desert adaptations. म्हणजे पाण्यात राहणाऱ्या animals adaptations आणि जे animals राहतात वाळवंटामध्ये त्यांचे adaptations. तर हे कोणते कोणते आहेत we will see. First we will see the adaptations in case of aquatic media or water. We all know that the organisms have adaptations for the conditions to live in the fresh water as well as in the marine water. There are three different aquatic habitats we are founding. एक आहे marine environment, एक आहे estuarine environment आणि एक आहे freshwater environment. म्हणजे गोड्या पाण्यातले animals वेगळे आहेत, जे खारी पाण्यातले आहेत ते वेगळे आहेत आणि दोज आर द इश्युरीज म्हणजे खाडी आहे जिथे मिक्सिंग होतं फ्रेशचं आणि मरीनचं जिथे मिक्सिंग होतं त्याला म्हणतो आपण इश्युरीज, खाडी म्हणतात त्याला. तर या तिघांचेही जे काही फिजिकल आणि पॅरामीटर्स आहेत हे वेगळे वेगळे आहेत. दे वर हॅविंग देअर केमिकल्स ॲज वेल ॲज काय म्हणतात दे आर डिफरंट. कोणाकोणाचे आहेत वेगळे वेगळे, मरीनचे वेगळे आहेत, फ्रेशचे वेगळे आहेत आणि दोज इश्युराईन जे आहेत त्याचेही वेगळे वेगळे आहेत. इश्युरीज आर नथिंग बट द मिक्सिंग. जिथे नदी समुद्राला मिळते त्या जो ठिकाणचा जो मिक्सिंगचा पार्ट आहे जिथे गोड पाणी आणि खारं पाणी मिक्स होते, वेअर द फ्रेश वॉटर अँड द मरीन वॉटर आर मिक्सिंग जे कॉल्ड ॲज अ इश्युराईन वॉटर. सो या प्रत्येकाचे जे काही पॅरामीटर्स आहेत फिजिकल असतील किंवा केमिकल असतील, जर pH वेगळा असेल, त्याची ऑक्सिजन लेवल वेगळी असेल, त्याचं टेम्परेचर वेगळं असेल, त्याची सॅलिनिटी वेगळी असेल, सो दीज पॅरामीटर्स आर दॅट डिफरंट इन डिफरंट हॅबिटाट. आणि या प्रत्येकाचे जे राहणारे ॲडॅप्टेशन्स आहेत, जे ॲनिमल्स आहेत ते कसे आहेत वेगळे वेगळे आहेत. नाउ देर आर सर्टन ॲडॅप्टेशन्स वी कॅन फाउंड इन केस ऑफ ऑल द aquatic media. So first will be the flotations. हे जे ॲनिमल्स आहेत हाऊ दे फ्लोट ऑन टू द सरफेस ऑफ वॉटर, ते पाण्यावरती कसे तरंगतात. आता सम ॲनिमल्स लाईक दिस इज अ जेलीफिश, सम ॲनिमल्स सिक्रेट गॅसेस,
Some animals they will secrete gases into a float. म्हणजे काही animals they are secreting gas and gas helps them to float onto the surface of water. Again, some animals like they increase their viscosity with they increase their viscosity with the decreasing temperature. So the small organisms they float more easily and in case of cold waters, but in case of tropical regions the organism they are having advantages to the float. The viscosity meaning काय होतं की आपण समजा सपोज तुम्ही एखाद्या उतरत्या च्यावरती मध आणि यू हॅव पुट हनी अँड वॉटर, तर पाणी लवकर गरंगळ जातं खाली, पण जे मध आहे जे हनी आहे ते लवकर गरंगळत जात नाही खाली. सो द हनी इज मोर विस्कस, म्हणजे थिकनेस जास्त आहे. सो ॲज दे जर इन्क्रीजिंग विस्कोसिटी बिकॉज दे जर डिक्रीजिंग टेम्परेचर. Then buoyancy, the capacity to float on the water, they call it as a buoyancy. Many species of fish they have internal swim bladder. You can see तुम्ही आपल्या जे पाणी जेव्हा तुम्ही फिश कापली असेल you will found this swim bladder in case of the fish near about the intestine. जे इंटेस्टाईनच्या जवळ तुम्हाला एक असा एक फुगायला दिसेल त्याला काय म्हणतो आपण स्विम ब्लॅडर. So this swim bladder they help to aquatic animals to buoyant to float on the surface of water. When a fish changes its depth, it adjusts the gas pressure in its swim bladder to compensate for the pressure change. म्हणजे हा जो काही स्विम ब्लॅडर आहे जसे ते पाण्यामध्ये जाईल ती जशी जाईल आतमध्ये it the gases adjustment will take place to maintain the pressure with the swim bladders. Then in case of marine animals they have to adapt salt regulation. हे तुम्हाला मी मागे शिकवतो आय गेस. सपोज दिस इज अ मरीन फिश अँड दिस इज ए फ्रेशवॉटर फिश. आता ही मरीन फिश काय करते, हे जे पाण्यामध्ये काय आहे सॉल्ट कंटेंट जास्त आहे दॅन द इंटरनल बॉडी. इन केस ऑफ मरीन हॅबिटाट the salt content in case of water in case of surrounding is more than the internal body, but in case of fresh water salt content is more and than the surrounding water. इथे कसे आहेत पाण्यामध्ये सॉल्ट कंटेंट जास्त आहेत बॉडीपेक्षा, इकडे कसं आहे बॉडीमध्ये सॉल्ट कंटेंट जास्त आहेत पाण्यापेक्षा. तर ते काय त्यांना ते सॉल्टचं बॅलन्स करावं लागतं. दे हॅव टू मेंटेन देअर आयोनिक बॅलन्स. फॉर दॅट हे काय करतात की हे बॉडीतलं सॉल्ट वाढावं. इन केस ऑफ मरीन फिश बॉडीमधलं सॉल्ट वाढवावं म्हणून ते करतात दे ड्रिंक वॉटर. जे सलाईन वॉटर आहे ते ड्रिंक करतात आणि मग त्यामुळे काय होतं की जे काय सॅलिनिटी आहे ती आतमध्ये येते बॉडीच्या आतमध्ये येते अँड दे ट्राय टू बॅलन्स. बट इन केस ऑफ फ्रेश वॉटर फिश बाहेर पाणी कमी सलाईन आहे तर काय करतात की ते सेल्स लिव्ह द सॅलिनिटी. द सेल्स the reabsorptive cells they will leave the cations or the ions from the body to maintain their salt balance with the surroundings. So these are the adaptations in case of fresh and in case of marine water to maintain the salt balance, salinity inside the body and outside the body. They will drink, either they are drinking water or either they are not drinking water. Then there are adaptations to maintain the temperature regulation. Marine animals other than birds and mammals are ectosome. They are cold-blooded animals, so their body temperature is changing according to their surrounding. They are having the ability to or capacity to change their body temperature according to the surroundings. So they are called as the ectothermic animals or the cold-blooded animals. Seabirds and mammals are endotherms. Mammals and the birds they are endotherms, and but they have the adaptation to maintain body temperature in case of cold water because they are having insulating fat.
birds and the mammals, they are having insulating fat and connective tissue. So this fat, they will help them to live into the cold water or to the low temperature. Then adaptations for pressure. In case of aquatic media, many organisms, they do not have gas filled cavities or the lungs. The sealfish, the dolphin fish, whale fish and the other mammals, in case of aquatic media, they do not have gas filled cavities or the lungs. म्हणजे काय होतं की they are having, एक तर त्यांची बॉडी कशी आहे, स्ट्रीमलाईन आहे, म्हणजे अशी स्ट्रीम, you can see this is a streamline shape which helps to the float, which helps to maintain the pressure of their body. So the body is streamlined. They are also having high concentration of myoglobins. That myoglobins tissue, they will help them to hold the oxygen. So they can have the more oxygen when they are in deep water, and they are having collapsible lungs. Means the lungs, they can change their shape according to the pressure. They can change their shapes. So they are having collapsible lungs. So these are the adaptation to live under the pressure in case of aquatic media. Then adaptations for obtaining oxygen. We all know that the quantity of oxygen in case of water is very less. जी काही quantity आहे of oxygen, it is less in case of water, and the fish, they cannot take the direct oxygen. वातावरणामधला ऑक्सिजन त्या फिश किंवा अदर aquatic animals cannot take the oxygen directly from the environment. So the oxygen has to be dissolved in case of water. ऑक्सिजनला हा डिझॉल्व व्हावा लागतो व पाण्यामध्ये, and then that dissolved oxygen is taken by the aquatic animals. For the obtaining oxygen, many marine animals use the gills, because everyone know gills are the respiratory organs in case of fish. The animals use gills to extract dissolved oxygen from seawater, and then marine mammals, they breathe air. And the whale fish, whales are the mammals, the whales are, they are having blowholes for taking the oxygen inside the body. Now these are some aquatic adaptations. Now see the main focus on to the desert adaptations. We all know की वाळवंटामध्ये राहणं is not very easy. They are having low rainfall, low food, पाणी नसतं, पाणी कमी असल्यामुळे काय होतं की तिथे टेम्परेचर दिवसाला खूप हाय होतं, रात्रीला खूपच कमी होतं. म्हणजे in case of day there is 45 degree temperature, but in case of night they are having 4 degree temperature. So the temperature जे high fluctuations, it is very high in case of desert adaptations or the desert habitat. So to live into these harsh conditions, because there is a water scarcity, there is a food scarcity. So in that habitat or in that environment, living is very hard. But animals who live into the desert area, they are adapted themselves to the certain situations. आता वाळवंटामध्ये राहतं कोण कोण मग की there are camels. Camels are the endemic to the desert area. Then we are having rabbit, then there are some reptiles, then there are small rats. So these are adapted. Then there are some snakes. Those are endemic to the desert area. So we will see what adaptations these animals, they are having to live into this harsh habitat or the harsh environment. In case of desert, जर तुम्ही if you see the desert topography, तर झाडं नसतात, झाडं नाही आहेत म्हणजे सावली नाही आहे, म्हणजेच पाणीही नाही आहे आणि म्हणजेच अल्टिमेटली फूडही नाही आहेत. त्यामुळे बघितलं आपण बघतो की दे मायग्रेट, सम ॲनिमल्स मायग्रेट. जसं की आपण बघतो की आपल्याकडेही मेंढ्या पाळणारे लोक येतात, जे लोक राजस्थानचे आहेत ते फॉर सर्टन पिरियड ऑफ टाईम दे विल मायग्रेट फ्रॉम द नेटिव्ह प्लेस टू द another area, because they are lacking the food, they are lacking the water.
Now camels are the main animal or the main component of a desert habitat. The camels are nicknamed. They are also called the ships of the desert. Okay, because they travel in hot, in dry conditions. So camel, we can travel whether the environment is hot, whether there is a cold environment, whether the dry or the wet conditions. So the camels can travel with the all conditions, and that's why they call it as a ships of the desert. The Arabian or the dromedary camels have one hump. Bactrian are having two hump camels live in the Asia. हा जो काही एरिया आहे त्याचा जो पाठीचा जो काही एरिया आहे याला काय म्हणतो आपण hump, and the hump is a storage of fat to live, or the fat which is useful, which is storing water. हे फॅट्स आहेत, हे जे काही हम्प्स आहे त्याचा पाठीवरती जो जर भाग असा टेकवलेला असतो त्याला हम्प म्हणतात, आणि हा जो काही हम्पचा पार्ट आहे दे आर हॅव्हिंग फॅट्स and that fat store the water. Now camels have noses that can close to keep the sand out. Their eyes have bushy eyebrows and two set of eyelashes to protect them. So the camels can close their nose. We cannot close our nose. Okay, so the camels are having the capacity to close their nose to keep the sand out. जी काही रेती आहे वाळवंटामधली, जी काही माती आहे ती नाकामध्ये किंवा तोंडामध्ये जायला नको. सो दे कॅन क्लोज देअर नोज. देन दे आर हॅव्हिंग बुशी ब्रोज. त्यांचे जे ब्रोज आहेत, ज्या भुवया आहेत ह्या खूप केसाळलेल्या असतात, आणि दे आर हॅव्हिंग टू सेट ऑफ आयलॅशेस. जो भुवयांचा भाग आहे तो दोन सेटमध्ये आहे टू प्रोटेक्ट द आईज फ्रॉम द हीट. देन camels, their tough mouth can chew thorny desert plants. त्यांचं जे दात आहेत ते कॅन chew the thorny, जे काटेरी झाडं आहेत वाळवंटामध्ये तेही chew करू शकतात. Then camels can grow more than 7 feet tall and weight almost 1600 pounds to live in that desert media. Then camels got gifted the camels with wide padded feet and thick leathery pad on their chest and knees for protection. तुम्ही जर बघितले पाय उंटाचे तर दे आर द पॅडेड फीट. कसे आहेत? पॅडेड आहेत, त्याला खूर आहेत आणि दे कॅन इझिली वॉक इन टू द सँड. देन camel's hump does not contain extra water. God designed the camel to carry extra fat in its hump. Because of the stored fat, a camel can go without food and water for 3 to 4 days. हे काय आहे? हे hump काय आहे? Hump पाणी स्टोर करत नाही. But they storing the fat, and the fat helps to provide the water and food to the camel. So the camel can survive without food and without water about 4 to 5 days. Then the next animal which live in the desert is a rabbit. So the rabbits adapt to desert life with camouflage and burrowing. म्हणजे हा जो काय आहे रॅबिट आहे दे आर हॅव्हिंग camouflage property, means they can change their body color according to their surrounding. हा जो आहे हा त्याच्या बॉडीचा कलर चेंज करू शकतो with the surroundings. They are having the ability to camouflage, and they are burrowing rabbits. ते बीळ करून राहतात मातीमध्ये और द वाळवंटामध्ये. Camouflage means being the same color as where you live. So predators that will eat you can't see you easily. तो का कलर चेंज करतो? For the defense, to escape from the predators. Then rabbits have strong legs to jump quickly and burrow the holes. त्यांचे पाय कसे आहेत? स्ट्रॉंग आहेत. So they can jump and they can burrow the holes. The holes provide a cool place to live and hide from the predators. So the hole काय करतात? ते त्याचं घर आहे where they can escape from the heat
from the cold and escape from the predators. Then mouse. The these are the small mouse. So the mouses of all the animals that live into the, that is, they eat the animal, any animal has a, then desert birds. The birds in desert often are nocturnal. The bird कसे आहे ते रात्री फिरणारे birds आहे. They hang at night. They hunt at night for the food. Some birds like the owl here hunt during the day also. Then owls are having super sight and hearing powers. Plus their feathers are shaped so they fly without a sound. Some owls like this one can burrow into the ground to hide from predators and keep cool. Owls, they are feed on the insect and snakes. Other rodents and other birds, they have sharp talons and claws to grab their prey. म्हणजे काय आहे की हा जो owl आहे, काय जी घुबड आहे, they can burrow. They are preparing holes to live in. They feed on to the insect and snakes, and त्यांचे जे पाय आहे, they are having very strong claws to grab the prey. Then vultures. हे काय आहेत? Vultures, I don't know in Marathi, but vultures are the, it's like a गरुड सारखा प्राणी असतो तो. The vultures, they are also having sharp beaks. They are scavengers. जे डेड फूड असतो, डेथ, जे मेलेला एखादा ॲनिमल मेलेला असेल त्यावरती ते फीड करतात. दे आर स्कॅव्हेंजर्स अँड God created them to the help clean up to the dead animals. Then these are the birds you are detest and not eat because they are detestable. The eagle, the vulture, the black vulture, the red kite, black kite, then the ravens or horn owl, screech owl, the gull and the hawk, little owl. These are the desert birds are found in case of desert habitat. Then reptiles like lizards, crocodiles, alligators. The reptiles like lizards can break off their tails and escape. माहिती आहे की पालीमध्ये पावर आहे की त्यांची शेपटी तोडून टाकू शकतात आणि they can run and again that tail grow. नंतर ती टेल परत त्याला येऊन जाते. The predator is distracted and eats the tail. The lizard eventually grows it back. नंतर lizards called chameleons use camouflage. They can change the color. Then camouflage means they can change the skin color to match the surrounding area. Lizards eat insect. The lizard eat insects, but larger ones can eat birds and their eggs also. A few are herbivores, which means they eat plants. Lizards are cold-blooded animals. The temperature changes with the temperature of their environment. Then other reptiles like snakes are cold-blooded. They have long, narrow bodies and scaly skin. ही काय आहे त्यांची scaly skin आहे. So they can protect from the heat. God gave rattlesnake poison to help protect them from the predators. तुम्ही रॅटल स्नेक बघितला असेल आय गेस. त्याच्या मागे त्याच्या शेपटीला खुळखुळा असतो, जसं रॅटल. सो द रॅटल स्नेक जो आहे दिट इज अ पॉयझनस स्नेक दॅट फाउंड्स इन केस ऑफ दिस हॅबिटॅट. Then cold-blooded animals digest their food using the sun energy. So when you see reptiles sunning or they are having sun bath, themselves they are probably digesting their dinner. So these are the some adaptations. They are found in case of desert and the aquatic media.
Here we have completed our this unit. I will see you in next class, which we are having 1 or 2 bits remains. We will see you in next class. So almost we are completing our syllabus. Please go to the lectures, and if you are having any difficulties, please let me know. Please stay active on your WhatsApp group, because all the notification regarding your exams we will be informing you on your WhatsApp group.